आणि आता थेट जाणार आहोत भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेत। उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र, ही पत्रकार परिषद बऱ्याच दिवसांनी होते, मोठा गॅप मध्ये होता, पण आजची पत्रकार परिषद घेत असताना ही भरगच्च गर्दी कोणत्या विषयासाठी हे कळलेलं नाहीये। असू दे, थोडं थोडं आस्ते आस्ते कळेल। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाजपच्या आमच्या नेत्या सो चित्राताई वाघ, श्री ओमप्रकाश चव्हाणजी, श्री नवनाथ बन, उपस्थित सर्व मान्यवर मित्र, सुरुवातीला सांगतो की आजची पत्रकार परिषद मी मुंबई बाहेर असताना 31 तारीखला दिल्लीला रामलीला मैदानावर एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बरेच नेते यांनी भाजपा आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब अमित शाह यांच्यावर टीका केलेली। त्या टीकेला उत्तर द्यावं आणि टीकाकारांची वैयक्तिक अवकात काय याचं मूल्यमापन करावं या हेतूने मी ही पत्रकार परिषद घेतली आहे। मी मुद्दाम काय आकडेवारी सुरुवातीला सांगतो, उद्धव ठाकरे आता मुंबईत बैठक वगैरे घेत नाहीत। मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात गेले, नाही तर मातोश्री, पण आता रामलीलाला मात्र जातात आणि त्यांची त्यांचं आघाडी झाली आहे, त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात। शिवसेना उद्धव ठाकरे खासदार 5, आमदार 16, येणाऱ्या निवडणुकीपर्यंत 16तले 10 पण अजून 5 राहतील, 10 राहणार नाही। अशी व्यक्ती त्या मैदानावर जाऊन कोणाविरुद्ध बोलावं? देशाच्या पंतप्रधानांवर। तुझी राजकीय उंची काय, बौद्धिकता काय? मुख्यमंत्री झाला म्हणून एवढं? अरे आमचे बीजेपीचे 303 आहे खासदार, 303, आणि तुझे 5 आहे। चटणी पण नाही पानावर घालाय होई तर काय बोलतो? याने जे काय या ठिकाणी बोललेलं आहे, मी सगळं मुद्दाम आणलंय। याने आमच्यावर केलेली टीका, भाजपवर, आमच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या शब्दात त्यांनी केली की म्हणे यांना पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष भाजप याला तडीपार करा। आमचे 303 आहे, आमची सत्ता आहे केंद्रात, राज्यात। तडीपार करायचं ठरलं तर आम्ही कोणाला करू? कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू, आणि ज्यांच्यावर अनेक हाय पेंडिंग केसीडी मध्ये आहे त्यांना करू, उद्धव ठाकरेंना। हे उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतं माहीत नाही। मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली, खरं सांगतो। मी कोणाला अरे तुरे करत नाही, पण याला करत पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही। तू डायरेक्ट तडीपारची भाषा कशी काय करतो? भाजपाला करा। अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपा आमचा, जगामध्ये, इंडियामध्ये नाही। जरा माहिती घे ना, नुसता सामना वाचू नको, बंडलबाज संपादकाचे लिहिलेले लेख वाचू नको, हे बाकीचे पण वाच। आणि त्यामुळे त्यांनी जी टीका केली आहे, भाजपा भ्रष्ट पक्ष,
आता उद्धव ठाकरेला आता खरं म्हणजे मी शिवसैनिक 39 वर्ष होते, 66 पासून 39 वर्ष, आणि त्यानंतर 85ला मी नगरसेवक झालो, 87ला BST चेअरमन झालो, 90ला आमदार, नंतर मंत्री. ही पदं आल्यानंतर आम्ही जेव्हा मातोश्री भेट द्यायचो, खाली हात कधीच नाही जायचो, प्रसाद तर घेऊन जावंच लागायचं. अरे तुला दिलेले, आता तू आमच्याकडून त्या प्रत्येकाकडून जे काही मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता, काळा पैसा नव्हता. काय नोकरी करतो, काय बिझनेस आहे हो मातोश्रीच्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काय बिझनेस आहे? सामना. कोरोनामध्ये सगळी प्रिंट मीडिया, तुम्ही सगळे माहीत आहे, सगळे लॉस, अनेक बंद पण पडले, प्रिंट मीडिया बंद. आणि त्या काळात, त्या 2 वर्षात करोड रुपये सरप्लस प्रॉफिटमध्ये सामना. हा काळा पैसा व्हाईट नाही केला, नाही केला, सुटला नाही. इन्क्वायरी आहे, योग्य वेळी करणार. पण तू मोदींवर बोलायची नैतिक अधिकार नाही. हे 10वं वर्ष आहे. मोदींनी केलेली कामं जरा आठव. मोदींच्या काळात मोदींनी गरिबांसाठी केलेली कामं आठव. कोरोनाच्या वेळेला गरीब लोकांच्या घरात चूल पेटत नव्हती, पोटात अन्न जात नव्हतं, तेव्हा मोदीजींनी 80 कोटी लोकांना, गरिबांना धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. आजही सुरू आहे, आजही सुरू आहे. तू कोणाला 5 पैसे देतो, 5 किलो धान्य पाठवलं त्या काळात स्वतःच्या पैशाने आतापर्यंत? वाघ मॅडम तुम्हाला सांगतो, हा आमच्याबरोबर एखाद्या देवळात आला ना, तर मी पहिले पैसे काढून त्याच्या वतीने मी त्या भटजींना सांगायचो. खरं सांगतो, मी नाही, अनेक वेळा जायचो सिंधुदुर्गात, काढणे पैसे टाकायची दाणत नाही, ते किती असो, 5 रुपये असो, 500 रुपये असो, काय भ्रष्टाचार बोलतो भाजप, भ्रष्ट पक्ष. अरे शिवसेनेत यांनी कुठलं कारखाना सुरू केला नाही, काही नाही केलं. एकदा मुद्दाम का आठवणी सांग. एक दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो, साहेबांना भेटलो. बाहेर येताच हे साहेब भेटले. साहेब मी मर्सिडीज घेतली, जरा बघा ना, पहा ना, मला म्हणलं चल दाखव. गेलो, पाहिली, म्हटलं छान आहे, अभिनंदन. मी आपलं कानाचं इन्कम टॅक्सला दाखवलीस का रे? नाही, काय गरज आहे, मर्सिडीज गेली इन्कम टॅक्सला, म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार कर. याला माहीत नव्हतं. मी माझ्या CA कडे नेलं आणि माझ्या CA ला सांगितलं तू ऑफिशियली दाखव. नितीन दोषी CAचं, अनेक वर्षाचे. असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर. अजून जोक आहे, भाजपा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे. हा शब्द कोणाला बोलावं हे त्याला माहीत नाही. अनेक वर्ष आमच्या सोबत राहिला, मग तो पण ठग्या होता ना, अलायन्समध्ये होता, युतीमध्ये. मग हा पण तसाच होता का? आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, हा अजून ठग्यामध्येच आहे असं म्हटलं तर. देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट बनवावा. देशाची जनता भाजपला ठग वाटते का? हा मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का? मग कळत नाही. आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले. जाऊन या म्हणजे काय? आज तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात, देशात सगळे पक्ष सांगे तिकडे जातात. उगा टीका करू नकोस. 5 वर्ष मुख्यमंत्री असता देवेंद्रनी तुम्हाला सांभाळलं, अशी परतफेड करू नको. मला माहिती आहे कुठे कुठे कसं कसं सांभाळलं. मी जेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो, साहेब हा ठाकरे असला तरी साप आहे, उलटा फिरतो नेहमी. मी अनेक वेळा पाहिले. एक घटना सांगतो त्याच्या स्वभावाविषयी. साहेब गेले. साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचसे रुद्राक्ष घालायचे. ती घरात एका ठिकाणी ते गेल्यानंतर रूममध्ये त्यांच्या होती. साळगावकर म्हणून
ते मातोश्री द्यायचे साहेबां येऊन गप्पा मारायचे पांडुरंग साहेब. ते आले आणि त्यांनी पाहिलं रुद्राक्ष हातात घेतलं सगळ्या. उद्धवजी अहो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही. काय करावं, बाळासाहेबांचं नाव सांगतो, साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो, ज्याचा स्वतःला एक 5 माणसं नाही थांबणार, काय करावं रुद्राक्ष अशी हातात घेतली आणि फेकून दिली. हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हणा. पांडुरंग साळगावकर घरी घेऊन येतो, प्रोडक्शन लावलं तर मी येईल का, मला माहिती आहे प्रोडक्शनवाल्यांनी सांगितलं सत्ता आमची आहे, बाजूला होती. असा माणसाने टीका करू नको, तुझी बरीच असलीयत आहे. 39 वर्ष होतो बरोबर, काय नाही माहिती आहे मातोश्रीतलं, पण अजून काढतच नाही मी. बोललं नको अंतर्गत बाळासाहेबांकडे पाहून. साहेबांनी मागून एक शपथ घेतली तेव्हा मी जेव्हा बाहेर पडलो सांगून साहेबांना, 1-1.5 महिन्याने फोन आला त्या आमच्या कांच्या नेपाळीत, त्याला फोन आला, थापानी नंबर दिला. हा धावत आला, साफ करत. म्हणलं कोण साहेब, आता झाले होते 6 महिने. मला लक्षात आलं म्हणलं ते साहेब जय मास्टर. पण मला विचारलं कसं काय, मुलावेळा विचार. मला नारायण फोन ह्यासाठी गेला की तुझ्याकडून मला एक शब्द पाहिजे. तुला माहिती आहे तू कोणापासून मोठा झाला काय, सगळा इतिहास माहिती आहे, मला एक शब्द दे. त्या शब्दामुळे मी थांबलो. उद्धवबद्दल वाईट विचार कधी करू नकोस यासाठी शब्द. समजलं साहेब, उद्धवच नाही ठाकरे नावाच्या कुठल्याही माणसाकडे मी वाकड्या नजरेने कधी पाहणार. बस तुझा आभारी आहे, दीर्घ आयुष्य तुला मिळो आणि ठेवला. आणि म्हणून त्याला तो उद्धव ठाकरे याची जीभ चालते. मला जेवढं माहिती आहे, मला माहिती आहे सगळे प्रकार माहिती आहे. कशाला मर्दाची भाषा करतो. कधी शिवसेना आक्रमक संघटना, पत्रकारांना चांगली माहिती आहे, नवीन जुन्या प्रत्येकावर किती केस होत्या हेही माहिती आहे. मी नगरसेवक फॉर्म भरायला गेलो, 32 केस होत्या माझ्या, 32. उद्धव ठाकरेने एवढ्या वर्षात शिवसेना उभारी घेत असताना कुठेतरी दंगल झाली, सैनिकांना मदत, विरोधवाले अंगावर आले. कोणाला कानफडत मारलेलं कोणी ऐकलंय का हो? उद्धव ठाकरे कोणाला कानफडत मारले, शिवसेनेला कोणी शिवी घातली मारली नाही. पण इथे स्टेजवर चढलं काय, याचा बंदोबस्त करू, अमुक करू, तमुक करू. बकवास माणूस आहे, बकवास. का म्हणून त्याला त्या रामलीलामध्ये कुठली लीलेसाठी याला बोलवतात माहिती आहे, बोलायला. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी आपलं तोंड बंद करावं. या निवडणुकीत त्याचे 5 पेक्षा किंवा 5 ते 10च्या आत आमदार येणार. आता असलेल्या 16 पैकी 10 तर राहतच नाही. मी तुम्हाला सांगतो, लोकसभे निवडणुकीनंतर संजय राऊत पण नाही राहत. पहा तुम्ही, ते सांगणार नाही. सध्या तो अधूनमधून कुठे जातो ते बघा, भेटीगाठी कुठे होतात, ते तुमचं काम आहे, करत नाही तुम्ही. हा राहत नाही, त्याचे सगळे हे चालले. संजय राऊत पण पंतप्रधानांवर डायरेक्ट बोलतो. मी एक दिवशी माझ्या बाजूला त्याला सीट मिळाली होती राज्यसभेत. मी विचारायचो तेव्हा हे काय नको, नुकता मी राज्यसभेत गेलो, सगळ्या गोष्टी विचारायचो मात्र सगळ्या सांगायचं निष्ठावांना, सगळ्या गोष्टी सांगाय आणि त्या शब्दात सांगायचे शब्द नाही होते. मी संजय काय चाललंय, काय नाही बोगस माणसं, काय नाही. मला अरे बोगस माणसं, मग कसं होणार तुझं, ठीक आहे बघूया. हा माणूस आता जे काय बोलतोय ना, हे बोलायला सांगतो तेवढंच. हा प्रामाणिक आहे पवार साहेबांचा. दिल्लीला मी ज्या वेळेला राष्ट्रवादीचं पवारसाहेबच्या ऑफिसच्या बाजूने जायचो, हा आतमध्ये बसलेला असायचा, आतमध्ये बस.
हा पक्षाशी प्रामाणिक नाही. उद्धवला आज न उद्या फसवतो. ही शिवसेना संपवली ना, याला कारण संजय राऊतच आहे. संजय राऊत. त्यामुळे यांनी आता तोंड बंद करावं. मोदींबद्दल त्यांनी बोलू नये. मोदी कुठे आणि तुझी कुठे. अमेरिकेचे अध्यक्ष मोदींचं कौतुक करतात. वाचलं की नाही? ते करतात. इटलीचे अध्यक्ष करतात. अनेक देशाच्या अध्यक्षांनी त्या देशात आमचे पंतप्रधान गेल्यानंतर कौतुकच केलं आहे, प्रशंसा केली आहे. जगात त्यांचं आज भारत कुठे आहे हो उद्धवजी? 14 साली जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 14 क्रमांकावर होता. 14 साली 11व्या क्रमांकावर होता. आज 5व्या क्रमांकावर आहे. आज आमची GDP वाढली. जपान जर्मनी थोडा फरक आहे, 0.50चा फरक आहे. का आम्ही 3ऱ्या क्रमांकावर येऊ? 2030च्या आत 3रा क्रमांक, 11व्या क्रमांकावर आणलं. हे क्रेडिट नाही. आज 54 योजना गरिबांसाठी, जनतेसाठी त्यांनी 10 वर्षात जाहीर केलं, 9 वर्षात जाहीर केला. 9 साडेनऊ वर्षात मुख्यमंत्री होता. काय दिलं रे महाराष्ट्राला? काय दिलं जनतेला? काय दिलं? एक तरी विकासाचं नकाशा तयार केलंस? महाराष्ट्राला कसं घेऊन जाणार? गरिबांना, शेतकऱ्यांना न्याय कसा देणार? बेकारी कशी घालवणार? कधी बैठक घेतलीस? त्यासाठी नियोजन केलं? काही नाही. मला ते कधीच त्यांनी राजकारण पाहिलं नाही. कधी कधी साहेब नारायण जरा बस त्याच्यावर थोडा वेळ. मग मी जायचो 3ऱ्या माळ्यावर. 3ऱ्या माळ्यावर गेलं तर काय, ते साहेब खाली बसलेले असायचे, चटई अशी त्याच्यावर. उद्धवजी साहेबांनी पाठवलंय, या विषयावर चर्चा करा सांगितलं. साहेब करूया ना, करूया. तुला सांगा तुम्ही, मी येतो. तेवढं तुम्हाला विचारायचं. आणि जो बसायचं त्याचे काय असायचे, नुसतं बसायचं नाही, सगळे कॅमेरे 4-5 बाजूला असायचे कॅमेरे. आणि ते घेऊन ते खोलायचे, परत ते करायचे. एक म्हणजे पॉलिटिकल गोष्टीवर चर्चा नाही, कॅमेरे. मला विचारलं, राणेसाहेब तुमच्याकडे कुठला कॅमेरा आहे? मला फोटो काढता येत नाही. सरळ सांगून टाका आपल्याकडे नाही. साहेब बालिश गोष्टी, असा बालिश माणूसच नाही पाहिला. आता आपले कपडे आपणच शिवतो ना आवडीनिवडी. एक दिवशी असत मी रात्री साहेबांकडे 8 वाजेवर बसलो. मग ते वरती गेलो त्यांच्या हातात काही कपडे होते, असे कपड्याचं एक प्लास्टिकचं होते. म्हटलं साहेब काय आहे? नाही टेलर आलाय, त्यांनी कपडे आणले, जरा घालतो, ट्रायल घेतो, मला जरा थांबा, जरा सांगा. शर्ट पॅन्ट आणली, घातली आणि आले. कसं वाटतं? म्हटलं साहेब तुम्हाला शोभत नाही. मला पण विकेटच घ्यायची होती, ती कशी घेतली ती दाखव. त्यानंतर जॅकेट सदराला घातला, जॅकेट घातलं. गेलं नाही साहेब तुम्हाला शोभा दिसणार. त्यानंतर त्यांनी सदरा लेंगा जो आता इथपर्यंत असतो ना, याच्या खाली इथपर्यंत, म्हणजे दुसरं काय घालायची गरज नाही खरं मी ते घातल्यावर, पण ते इथपर्यंत तो घालून माझ्यासमोर असं बोला उत्तम. बोला असा बावडा दिसतच नाही कोण. बरं सर तुम्हाला उत्तम शोभून दिसतो, हात घाल. आता तो परमनंट झाला, त्याला माहीत नाही मी का तिने आरशात तरी जाऊन बघायला पाहिजे आपण कसं दिसतोय. असा उद्धव म्हणा गप्प बस, घरी बस. आता राजकारण तुझं संपलंय, पुढच्या वेळेला तडीपार होशील तर उद्धव ठाकरे मातोश्रीचा होईल, मराठी माणूस होणार नाही, तू होशील म्हणून. त्यामुळे आता गप्प बस. त्यानंतर आमचे राहुल गांधी, हे राहुल गांधी आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा ती यातायात करतात ना, यात्रा त्या चालतात, ते मला खरं हसू येतं की हा कुठल्या अँगलनी पॉलिटिकल लीडर वाटतो. तुम्हाला वाटतं काय हो? तो असं हे जाऊ दे. त्याने आज का परवा मला एकाने व्हिडिओ दाखवला. साहेब हा व्हिडिओ पहा, मला आश्चर्यात दाखवा.
कुठे तोंड घालायचं ते पण त्याला कळत नाही. एक लीडर काँग्रेसचा तुम्ही पाहिला नसेल, नाही म्हणून हसला असता. भयानक व्हिडिओ आहे. आता निवडणुकीत आम्ही लोकांना दाखवणार, हे बघा काँग्रेस पाहिजे बघा. आज असा माणूस तो काय म्हणतो की लोकसभेच्या निपक्ष निवडणूक झाली तर भाजप 180 जागा त्यांना मिळणार नाही. अरे आमचे 300 आहेत, 303 आहेत, तुझे 45 काहीतरी आहेत, आणि 50 आहेत. 50 तुला 54 पाहिजे होते विरोधी पक्ष नेता मिळायला. 54 विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा नाही आहे सभागृहात, गटनेता आहे जो आपल्या अनेक वर्ष सत्ता करूनही 65-70 वर्ष काँग्रेस सत्ता 50-55 सीट आणू शकत नाही. तो दुसऱ्याने 180 तुला काय मिळतात ते बघ ना म्हणा, बघ. आणि ह्या सर्वांमध्ये त्यांनी मॅच फिक्सिंग करत आमच्या संघातील 2 खेळाडूंना तुरुंगात पाठवले. तुरुंगात का पाठवले बाबा? तुरुंगात गेले का म्हणून गेले? असेच पाठवले का? रामलीला मंदिरात दर्शनाला गेले, पकडलं आणि टाकलं का जेलमध्ये? नाही. आता त्यांचे काँग्रेसचे खासदार आहेत आमच्यावर राज्यसभेत, त्यांच्या घरी ईडीने रेड केली. काय मिळालं हो? 350 कोटी कॅश. 350 ही कॅश मिळाली. म्हणजे आमचे अमितभाई सांगत होते, अहो मशीन कमी काही बंद पडल्या, पैसे मोजता आणि असे अरेस्ट झाले, जेलमध्ये गेले. दुःख वाटतं. राहुल गांधींना दुसरे का त्यांचे नेते आहेत त्यांच्या घरी रेड झाली, त्यांच्याकडे पैसे मिळाले, ते पण जेलमध्ये आहेत. केजरीवाल आहेत, त्यांच्यावर दुःख वाटतं. म्हणून एकत्र बघा रामलीला का जमले, सगळे दुःख विरोधी पक्षांनी इंडियावाले एकत्र या, दुःख व्यक्त करा. एकाच्याही डोळ्यामध्ये पाणी नाही. का केजरीवालनं असंच टाकलं आतमध्ये? देशात लोकशाही आहे, कायदे आहेत. ते प्रकरण मी काल आलो ते वकिलाकडून समजून घेतलं मी. केजरीवालने काय केलं आणि त्याने किती रुपयाचा भ्रष्टाचार केला, त्याच्यासारख्या एज्युकेटेड एक अधिकारी होते ते केला. आता गेले आतमध्ये. समर्थन करतोय राहुल गांधी या सगळ्याचं. राहुल गांधीने आम्हाला विचारायचं आहे, काय हो राहुल गांधी मोदींवर बोलता? मोदींनी 9-10 वर्षात जे काम आणि कार्य केलं, भारताला जागतिक पातळीवर नाव मिळवून दिलं. आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर एक जागतिक दर्जाचे नेते म्हणून ख्याती मिळवली. त्यांच्या विरुद्ध बोलता? तुम्ही कधी या स्पर्धेत त्यावेळेला मी खासदार होते ना, मी सोनिया गांधीला भेटलो, मी तिथे होते. मला मॅडम त्याला मंत्री बनवा, त्याला शिकू दे जरा, सगळं सांगितलं. ह्याने दुसऱ्या दिवशी बाहेर प्रेसला सांगितलं, गांधी घराने के लोग मंत्री नहीं बनते, प्राइम मिनिस्टर बनते. आता यातायात नुसते इंडिया भारताचे सगळे रस्ते नितीन गडकरी रस्ते बनवत जातो, त्याचा दर्जा हा तपासत जातो कसा झालाय रस्ता. काय माणूस आहे हो तुम्ही? नेते आहात, काय डिग्निटी? लोक पाहतात तुमच्याकडे. काय दाढी होती आणि मग काय जसं वागणं ना चालताना वगैरे. काही फोटो आहेत माझ्याकडे, काही लोक त्यांचेच लोक आणून देतात, त्यांच्या नेत्याला तेच लोक बदनाम करतायत. आणि त्याच्यामुळे राहुल गांधीला, उद्धव ठाकरेला आणि संजय राऊत तर बस झालं, तुझं एंड होत आला. आता तू नवीन घर शोधतोय, तिकडे जा, सुखी राहा. पण साध्या लोकप्रभामध्ये होता ना माणूस, सामन्याला येण्यापूर्वी लोकप्रभाला होता. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धववर
त्याला खासदार बनवला नाही, ते ब्रिटिश नंदीला बनवलं म्हणून या भाषेत बोलला. ते अंक पण एका ह्याच्यात मी प्रेसला दाखवले. मी दाखवतो यांना, संजयचं वाक्य मी दाखवतो. मी ह्या दोघांचे नाही कपडे उतरवले, नाव सांगणार नाही संजय राऊत, हे वाक्य याचं. कपडे उतरायला ठाकरे फॅमिलीचे आता त्यांचंच खातो आहे, असा माणूस आहे, कृतज्ञ माणूस आहे. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसावं. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे, तुम्ही अधिक असे बोलत राहिलात या निवडणुकीत ना, इटलीपासून भारतापर्यंत सगळ्या गोष्टी फोटो सकट आहेत. एवढ्या खालच्या थराला मी कधी जात नाही. आणि वैयक्तिक टीका पण मी कधी एवढ्या वर्षात हाऊसमध्ये विरोधी पक्ष नेता होतो पण मी कधी नाही केलं. पण म्हणा तुम्ही ह्या पत्रिकेवर अरे तुरेवरून PM-BMला अमित भाईंना बोलला ना, तर समोरचा माईक पण एक दिवशी राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मला सांगणं आहे, नाही राहणार. आत्ता पण प्रोटेक्शन आहे ना, त्याच्यावर तुम्ही दिल्लीपर्यंत पोचता. ते विड्रॉ केलं ना तर मातोश्रीचा दरवाजा उघडलाच जाणार नाही, तुम्ही इनसाईड आणि बाकी सगळे. त्यामुळे गप्प बसा. राहुल गांधींना आम्ही दिल्लीलाच बोलू. सभागृहात येत नाही, आले तर 7-8 मिनटं येतात आणि लगेच जातात. त्यामुळे बाकी ही पत्रकार परिषद ही मी तुम्हाला सांगतो, हे या तिघांसाठीच होती. जी रामलीला मैदानावर सभा घेतली, ती सभा दारुण पराभवाच्या गॅरंटीमुळे विरोधी पक्षाचे नेते बेताल बडबड करत होते रामलीला. त्यांच्या पराभवाची गॅरंटी, आमच्या विजयाची गॅरंटी 400 पार हे नक्की आहे. त्यामुळे आमचे 400 पार, आम्ही 303 वरून 370 आमचे अधिक NDA मिळून 400, आणि यांचे एक काँग्रेस 30-35 वर येईल बघा, 30-35 वर, अशी याची स्थिती आहे. या उद्धव ठाकरे भ्रष्टाचार त्याला सांगू, माझ्याकडे यादी आहे. पैसे घेऊन तिकीट दिलेल्याची, पैसे घेऊन शिक्षण याचा चेअरमन बनवण्यासाठी अनेक नगरपालिकेत खासदारकीला आमदारकीला पैसे घेतल्याशिवाय तिकीट तेव्हा मिळत नव्हती. आता ज्यांनी दिले आहेत आणि आता शिवसेनेत नाही, त्यांना एक दिवशी या अशा प्रेसला घेऊन येतो आणि सांगू दे की किती पैसे घेतले. आमच्या शंकर कांबळीच्या आगेस, शंकर कांबळीला आम्ही मुदत नक्की केली. दुसऱ्या अशी रात्री सामन्यात नाव आलं नाही. मी साहेबांकडे, साहेब का आलं, मला माहीत नाही. मी असंच झालं, गेलं मी जाणार नाही कोकणात, त्याला बदललं. मी माहिती काढली. एक उद्योगपती जिंदालमध्ये, उद्योगपती नाही ते जिंदालमध्ये नोकरीला होते, त्यांच्याकडून 50 लाख घेऊन तिकीट फिरवली रात्रीच्या रात्री. आणि हा माणूस आमच्यावर टीका करतो, नाव का सांगायला आणि वेळ आली. पैसे घेऊन म्हणे आम्ही पदे आणि तिकडे, तुझं काम, हे तुझं काम आहे. आणि मी त्यावेळेला बाळासाहेबांकडे तक्रार केली, हा असं असं करतो. कारण एकदा मी गेलो, अचानक गेलो आणि साहेब तिथे बसतात, तो दरवाजा उघडला आणि तिथे 2 माणसानं उद्धव ठाकरे मोजत होते. काय मोजत होते तुम्ही समजा. आम्ही डोळ्याने पाहिलं आहे रे, डोळ्याने. आणि मी तसाच वर गेलो आणि साहेबांना सांगितलं, साहेब काय चाललं आहे, तुमच्या रूममध्ये चाललं आहे. बेल मारली, त्याला वर बोल, वर बोल. आणि आता काय बोलतोय, काम धंदा ना व्यवसाय, तरी मर्सिडीजमध्ये फिरतो, पैसे कुठून आणतो माहीत नाही. आता आमच्या सरकारला असं ना, आणा विचारा तरी कसं काय फिरतो. दुसरं मातोश्री कसं काय झालं, हा आता मी काय बोललो, मी तुमच्यासमोर बोलतो, मी ती चौकशी होणार हो. समजा मी सोडलं, तुम्ही एवढे सगळे सोडणार नाहीत. बातमी आली मग ती लगेच क्राईम मी सगळीकडे जाते. मी कसं सोडणार आमच्या नेत्यांना बोलल्यावर, मी पुरा उतरवणार. ते एवढं लांब आहे ना. हां
थांबा, एक काही आकडेवारी तुम्हाला देतो. जागतिक GDP मध्ये भारताची क्रमवारी 5 नंबरला आहे. ऐका का, हे जरा घ्या ना, हे महत्त्वाचं. दरडोई उत्पन्न 14 साली 88,678. आत्ता आमची 1,97,000 2 लाखाच्या घरात किती वाढली बघा. उद्धवला जरा दाखवा, सामनाचा कोण असेल जरा मोठ्या अक्षरात लिही बाबा आणि दाखव त्याला. संरक्षण बजेट 14च्या अगोदर 2,24,000 कोटी. आमचा आता 5,94,000 म्हणजे 6 लाख कोटी. आता मजबूत काय आहे, भारताकडे वाकड्या नजरेने का पाहत नाही बाजूची देश, त्याला कारण आहे. साक्षरतेचे प्रमाण तेव्हा 69, आता 78. आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला GDP टॉप 5 देशामध्ये आज भारत आहे. आपला आता 3.46 आहे आणि जर्मनी 4.6 आहे. आपण अजून 50ने पुढे गेलो तर जर्मनीच्या पुढे आपण जाणार. आणि मग जपानची आहे, जपान पण 4.3 आहे, आपण 3रा नंबर. ही सगळी प्रगती म्हणा. बघ, मी बाकी जे 54 ज्या गोष्टी दिल्या जनतेला, रेशन वगैरे, नागरिकांना 50% नागरिकांना बँकमध्ये खाती उघडली, 2.5 कोटी कुटुंबियांना घरात वीज पोचवली, 11 कोटी शौचालय बांधली, 50 कोटी लोकांची आयुष्यमान कार्ड बनवली, सुमारे 15 कोटी घरामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा केला, 8 कोटीपेक्षा जास्त घरामध्ये गॅस सिलेंडर देण्यात आले. हे मोदींनी हे एवढ्याच वाचले. 54 योजना आहेत. जरा उद्धव, आमच्या नेत्यांनी केलेलं कार्य, काम, कौतुक करायला शब्द नसतील ना, तरी तू अशा रीतीने तडीपार बिडीपार बोलू नकोस. जनता तुला तडीपार करेल. एवढी लोकप्रियता मोदींची आणि भाजपची आहे. जनता तडीपार करेल आणि तो वेळ जवळ आलेला आहे. डोळ्यासमोर 40 आमदार गेले, तू काय करू शकला नाही. 16पैकी 10 वाटेवर आहे, काय नाही. त्यामुळे तडीपार तू होणार. त्यामुळे आमच्या नेत्याला BJPला बोलत जाऊ नको. रामलीलेला जातोच ना तिकडे, दिल्लीला तुला बोलवतात. मराठीत आपण म्हणतो ना, दाणेला देतो. कत्तलखाना साईडला जातात ना दाणेला द्यायला, तसं तुला रामलीलाला पाठवतात. थांब जरा. दुसरा राहिला माझा स्वतःचा प्रश्न, कारण बरेच जण कधी मी हे थांबवतो आणि प्रश्न गळ्यापर्यंत आला आहे सगळ्यांचा, त्याबद्दल बोलतो. हा उद्धव ठाकरे काही बोल, त्याला वेळ लागला का. मोदीजीचे विचारसरणी औरंगजेब बाबासारखी. आता मी हे बोलणार नाही हा कुठला आवडला, कारण बाळासाहेब माझे नेते आणि गुरु आजही मान. हा वेडा झाला, कोणाला काय बोलावं हे माहीत नाही. माननीय मोदींचे उपकार आहेत, ज्या अनेक गोष्टीत याची चौकशी आणि अनेक गोष्टी घडतात, तर आतून जाऊन भेटून यायचा मोदी साहेबांना आणि अमित शहाना. मग असे कृतज्ञ बोलतो त्यासाठी. औरंगजेब, मग तुला काय म्हणू मी, काय म्हणू. तू काय आहे ना उद्धव, मला माहिती आहे, पण मी बोललो ना तुला म्हणजे मातूच्या बाहेर येऊ शकणार नाही. एवढी तुझी सगळ्या गोष्टी काढून टाकीन मी, सगळ्या. साहेबांना मोदी आवडायचे, अनेक वेळा उल्लेख करायचे मोदींचा. चांगला नेता आहे, ते गुजरातला मुख्यमंत्री पण असताना. अरे चांगलं म्हणू नको, पण असं काय. औरंगजेब काय क्रूर होता. मोदी क्रूर दिसले, कोणाला दुखवलं, बोलले नाहीत, तर बाकी रक्त बिक्त खून वगैरे ते सोडाच. आणि ते तसे असते तर उद्धव तू राहिला नसता, रामलीलातून परत घरापर्यंत पोचलाच नसतास. खरं सांग, नाही पोचलास. त्यामुळे आता गप्प बस, नाही तर आम्हाला भाजपच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी लीला दाखवावी लागेल. लीला म्हटलं आहे, बाकी काय नाही. असं हा क्राईम शब्द नाही आहे. वकील असतील तर त्यांना सांगतोय.
आता राहिला प्रश्न माझा, बरेच लोक बातम्या देत आहेत, म्हणजे यूट्यूब का काय यूट्यूब त्याच्यावर बरंच दाखवत आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल. कोण असेल पक्ष सांगेल, कोण असेल पक्ष सांगेल, पण भाजपच लढणार. लुडबुड कोणी करू नये. मी मागे घेतलं नाही, मी कोणाशी बोलायला गेलो नाही, याबद्दल कोणालाही माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही. बाकीच्यांना बोलायचं सोडा, माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्मच नाही. आयुष्यात एवढी पदं मिळाली ना, मला तिकीट द्या, मला पद द्या सांग न मागता मिळालेलं आहे. त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा. कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोंड गोड करणार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. अरे संपलं ना. अरे आप एक जन बोली. अरे भाई आप आगे आगे आ रहे हैं, इधर मत आइए. हाँ सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच लढणार. आता दुसरीकडे उदय सामंत यांनी उद्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली. बोलू दे ना, तर काय झालं. प्रत्येक पक्षाला अधिकार आहे, तो बैठक बोलवली. आम्ही पण बोलवली आहे उद्या. मी चाललो आहे ना त्यासाठी. बैठकी बोलवतो ना. तुला धैकाला माहिती आहे काय, आमच्या गावागावात होतो तसं उदयचा तिकडे, आमचा इकडे. संकासूर कोण आहे मला माहीत नाही. तुम्हाला माहीत नसेल ना धैका. कुठली शिवसेना, विनायक राऊत कुठल्या शिवसेनेचा, यांचा आहे का, या शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या आहे का. किती कार्यकर्ते आहेत भाजपाचे तिकडे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सगळ्या नगरपालिका, तिथे आमदार, हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का तो मतदारसंघ. हा अजिबात सोडणार नाही. आणि कोण उमेदवार, मला नाव सांगा जरा. उदय सामंतचा. अरे बापरे, नाही त्याची माहिती घ्या आणि तुम्ही. मला माहीत नाही ते काय. मला त्यांच्या नावाला विरोध नाही, पण मी सांगतो या इथे BJPचाच उमेदवार येणार. दादा तुम्ही महत्त्वपूर्ण विधान केलं की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपाचा आहे. जर माझी उमेदवारी घोषित केली तर मी जिंकून देखील. मला शब्द बघ, मला उमेदवार म्हणून घोषित केलं तर, माझी केलं, मला उमेदवार घोषित केली तर मी लढवणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.